बच्चे कंपनीचं प्राणी संग्रहालयातील खास आकर्षण म्हणजे वाघसिंह। हे वाघसिंहच जर प्राणी संग्रहालयातून दिसेनासे झाले तर प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही रोडावते। उद्यानातील पर्यटकांचं उरलं आकर्षणही हरवलं। बोरिवली नॅशनल पार्क मध्येही असंच काहीसं झालं। इथल्या शोभा नावाच्या सिंहिणीचा मृत्यू झाला आणि पर्यटकांनी नॅशनल पार्क कडे पाठ फिरवली। मात्र आता पर्यटकांना या दोन्ही सिंहिणींचं दर्शन घडणार आहे आणि तेही अगदी जवळून। हे शक्य झालंय टॅक्सीडर्मी या तंत्रज्ञानामुळे। मरण पावलेल्या प्राणी पक्ष्यांचं जतन करण्याचं काम बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव जतन केंद्रात जोरात सुरू आहे। टॅक्सीडर्मी तंत्राद्वारे जसंच्या तसं त्याच्या जिवंतपणीच्या रूपामध्ये जर सादर केलं तर हे लोकशिक्षणासाठी तर याचा नक्की उपयोग होईलच। पण हे जे सामान्य पब्लिक आहे, लहान मुलं असतात, त्यांना ह्या अशा स्पेसिमेन्स जवळना त्यांना हाताळताही येऊ शकतील। 2009 साली बोरिवली नॅशनल पार्क मध्ये देशातलं हे एकमेव जतन केंद्र उभारण्यात आलं। देशभरातील मृत प्राण्यांना टॅक्सीडर्मी तंत्रज्ञानाच्या आधारे पुनरुज्जीवित करण्याचं काम इथं होतं। प्राणी संग्रहालयातील मृत पावलेल्या चॉकलेटी घुबड, चंदेरी तितर आणि हिमालयीन अस्वलांच्या शरीराचं जतनही या तंत्रज्ञानामुळे शक्य झालंय। हिमालयन ब्लॅक बियर, काळं अस्वल, तसंच हत्ती, जलचर, त्याच्यामध्ये मासे, मगरी, तसेच भरपूर पक्षी, वन्य पक्षी, अशा पद्धतीने हे एक सेंटर पुढे म्हणजे भावी काळासाठी एक जतन केंद्र बनू पाहत आहे। वन विभागानं आकारानुसार टॅक्सीडर्मीचे दर ठरवलेत। हत्ती, गेंडा अशा मोठ्या प्राण्यांसाठी 80,000, वाघ, सिंह अशा मध्यम आकाराच्या प्राण्यांसाठी 50,000 तर लांडगे, हरिण अशा लहान आकाराच्या प्राण्यांसाठी 25,000 असे दर ठरवण्यात आलेत। तेव्हा आता पुढच्या पिढीलाही लुप्त होत चाललेल्या जीवांची ओळख करून देणं सहज शक्य होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।